नमस्कार, मी प्राध्यापक आरती देशमुख, श्री साईबाबा लोकप्रबोधन कला महाविद्यालय वडनेर, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा। मी प्राध्यापक आरती देशमुख, गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गृह व्यवस्थापन मेजर 2 BA भाग 1 साठी मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये गृह व्यवस्थापन ह्या प्रकरणाबद्दल माहिती दिलेली आहे। ह्यानंतर दुसरं प्रकरण आहे गृह व्यवस्थापनात निर्णय घेणे। यामधील आपण निर्णयाचे महत्त्व याबद्दल माहिती बघणार आहोत। निर्णय घेणे हे व्यक्तीच्या आणि कुटुंबाच्या जीवनातील एक महत्त्वाची बाब आहे। निर्णय घेतल्याशिवाय आपण कुठलेही व्यवस्थापन करू शकत नाही। व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये प्रत्येक पायरीत हा निर्णय घ्यावा लागतो। निर्णय प्रक्रियेचे महत्त्व सांगायचे झाल्यास विस्तृत असे याचे महत्त्व आहे। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, पहिलं महत्त्व मला असं सांगता येईल की व्यक्तीच्या जीवनात निर्णय प्रक्रिया ही एक महत्त्वाची भूमिका बजावते। व्यक्तीने घेतलेले तसेच कुटुंबाने घेतलेले निर्णय हे त्याची मूल्य दर्शवितात। दुसरं म्हणजे व्यवस्थापनात निर्णयाचे हे महत्त्वपूर्ण स्थान असते। तिसरं म्हणजे मर्यादित साधनांचा परिणामकारक उपयोग करण्यासाठी निर्णय घेणे हे मदत करते। या दृष्टीने निर्णयाचे महत्त्व अफाट आहे। मैत्रिणींनो, त्यानंतर सांगता येईल की मर्यादित साधनांचा परिणामकारक उपयोग करण्यासाठी निर्णय घेणे मदत करते। त्या दृष्टीने निर्णयाचे महत्त्व आहे। ह्यानंतर निर्णय घेणे हे व्यवस्थापनाचे एक अविभाज्य अंग आहे। यानंतर निर्णय घेणे ही व्यवस्थापनाची परिणामकारकता ठरविते। यानंतर सांगायचं झालं म्हणजे की जीवनाच्या वर्तमान परिस्थितीत तसेच भविष्यावर निर्णयाचा परिणाम हा होत असतो। तसेच समस्या सोडविण्यास निर्णय प्रक्रिया ही मदत करत असते। बदलत्या परिस्थितीशी समायोजन करण्यासाठी निर्णय घेणे हे आवश्यक ठरते। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, ह्या निर्णयांचा उपयोग व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या पायऱ्यांवर घेऊन लक्ष्यप्राप्ती ही केली जाते। आणि म्हणूनच म्हटले जाते की गृह व्यवस्थापन ही एक मानसिक प्रक्रिया असून त्यात नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन ह्या 3 क्रमबद्ध पायऱ्यांच्या मदतीने निर्णयांची एक शृंखला तयार होते की ज्यांच्या मदतीने कौटुंबिक साधनसंपत्तीचा कमीत कमी व योग्य उपयोग करून कौटुंबिक लक्ष्य साध्य केले जाते। निर्णय घेण्याची प्रक्रिया व्यवस्थापनातील नियोजन, नियंत्रण, मूल्यांकन ह्या पायऱ्यांचा एक आवश्यक भाग आहे। उद्दिष्टाला पूरक निर्णय घेतले जातात। हे निर्णय जाणीवपूर्वक घेण्याची आवश्यकता असते। गृह व्यवस्थापन म्हणजे एकच कार्यवाहीसाठी घेतलेल्या निर्णयांचे संघटन होय, ज्यामुळे उद्दिष्टप्राप्ती होते। निर्णय घेणे ही क्रिया गृह व्यवस्थापन प्रक्रियेचा एक केंद्रबिंदू ठरतो। नियोजनानुसार नियंत्रण करून आपण वेळप्रसंगी बदल करून योजना पूर्ण झाल्यानंतर मूल्यांकन करताना कोणते निर्णय बरोबर होते, कोणते निर्णय चुकले ह्या संबंधी जाणून घेऊन पुढच्या गृह व्यवस्थापनात चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत ह्याची खबरदारी ही घेतली जाते। तर विद्यार्थी मैत्रिणींनो, थोडक्यात सांगायचं झाल्यास गृह व्यवस्थापन निर्णय ही सर्वात छोटी पायरी आहे जी भौतिकशास्त्रातील अणुसारखी महत्त्वपूर्ण आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण निर्णय प्रक्रियेतील पायऱ्यांचे महत्त्व काय आहे याबद्दल माहिती घेऊयात। आजच्या व्हिडिओ इथेच थांबते। धन्यवाद।